आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही थोड्या वेळापूर्वी आम्हाला सांगितलं की शिवबा संघटनेपासून तुमच्या कामाला तुम्ही सुरुवात केली किंवा त्या दरम्यान आता हे शिवबा संघटनेचं काम कसं चालायचं? ज्यावेळेस तुम्ही त्या संघटनेमध्ये होता, ज्या संघटनेमध्ये मनोज जरांगे पाटील देखील होते, तर ते काम कसं चालायचं, त्याची सुरुवात कशी झाली? मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत तुमचे दिवस कसे होते? तुम्ही कशा पद्धतीने काम त्यांच्यासोबत केलं? आंतरवली सराटीतली शाखा मी पुढाकार घेऊन लावलेली आहे. मनोज जरांगे पाटील हे संस्थापक अध्यक्ष होते. अशोक शेंडगे घेऊन आम्ही तिथं शाखा प्रमुख म्हणून निवडलेले होते आणि त्यानंतर सुरुवातीच्या काळात फार स्ट्रगल केलेलं आहे. म्हणजे इवन आम्हाला इथं सगळेजण नाकारत होते, संघटनेने कुठं होत असते का, कारण आमच्या इथले प्रस्थापित नेते राजेश टोपे हे होते आणि ते अक्षरशः भगवा झेंडा पण लावला तर आम्ही विरोधक असे दाखवत होते. ही परिस्थिती म्हणजे तुम्ही जर खरंच विचारलं ना तर महाकाळा गाव आणि ह्या भागामध्ये परिसरामध्ये भगवा झेंडा लावायचा पण अधिकार नव्हता. हे शिवबा संघटनेने आणि आम्ही सुरुवात केली की आपण भगवा झेंडा हा कुठल्या पक्षाचा नाही, हा महाराजांचा आहे, हे छत्रपतींचा आहे. भगवा झेंडा किंवा शिवसेना वगैरे असे संदर्भ लावले जायचे, असे लावल्या जात होते आणि खूप म्हणजे तलाठी मंडळाधिकारी हे सुद्धा सांगायचे तुम्ही ते का करताय. घरावर नाही, आपण पोलवर आम्ही लावत होतो ना. पहिली शिवजयंती साजरी करताना आम्हाला तलाट्यांनी मंडळाधिकाऱ्यांनी विरोध केला. आम्ही जिजाऊ जयंती महाकाळात पहिली मी साजरी केली. म्हणजे ह्या पंचक्रोशीत पहिली जिजाऊ जयंती माझ्या माध्यमातून साजरी झाली. आम्हाला अशी म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे आता की जरांगे पाटील यांचं घर हे महाकाळामध्ये आहे. हो, तुम्ही पण इथलेच आहात, हो. महाकाळाचेच आहात. सो त्या दरम्यान तुमची ओळख कशी झाली आणि काम कसं सोबत सुरू केलं तुम्ही? मी शिवराज नावाने एक ग्रुप चालवत होतो आणि त्यांनी शिवबा संघटनेची स्थापना केली होती. मग आम्ही दोघं एकत्र भेटलो. ते म्हटले ग्रुप करण्यापेक्षा आपण महाराष्ट्रभर या संघटनेची स्थापना केली तर या माध्यमातून आपण कार्य करू आणि त्यानंतर आमच्या कामाला सुरुवात झाली. त्या दरम्यान कुठली कुठली कामं केली बरं तुम्ही सोबत असताना? आपण शाखा ओपनिंग पासून मराठा आरक्षण ह्या विषयावर आम्ही चळवळीत खूप सारे काम केले. ज्यावेळेस मी संघटना सोडली त्यावेळेस शहागडच्या बस फोडल्या गेल्या होत्या. आत्ता सध्या त्यांचे जे सारथी म्हणून आहेत भगवान दुपाके, नामदेव जाधव, भागवत उडान, प्रताप राखुंडे, श्रीराम कुरणकर, ह्या शहागडला ज्यावेळेस बस फोडल्या त्यावेळेस आम्हाला 9 लोकांवर ते कॅमेरा दिसत होते, गुन्हा घेऊन जामीन करायचे होते. तर माणसं मिळत नव्हते. तर मी त्या दिवशी त्या आंदोलनात नव्हतो, पण मी स्वतः जाऊन तो गुन्हा घेतला आणि आम्ही त्या लोकांच्या सगळ्याचा जामीन केला. म्हणजे तिथून सुरुवात झाली ती मराठा आरक्षण या विषयाच्या चळवळीची. आता या दरम्यान जी कामं तुमची झालेली आहेत मध्यंतरीची, त्या कामांचा आलेख कसा आहे?